नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे भरतीची जाहिरात आलेली 32,438 पदांची जाहिरात आहे। फॉर्म भरण्याची लास्ट डेट 22 फेब्रुवारी। अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून टाका। आता या संदर्भात काही 5 महत्त्वाचे प्रश्न नेहमी विचारले गेले। कदाचित या प्रश्नांची उत्तरं मी मागच्या व्हिडिओत दिलेली आहे, तुम्ही ऐकली असेल। सो ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तर अपेक्षित त्यांनी बघितले असले व्हिडिओ पण त्यांना भेटलं नसेल, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे, ज्यामध्ये या 5 प्रश्नांची उत्तरं मी त्या विद्यार्थ्यांसाठी देत आहे। त्यामध्ये पात्रतेचा निकष बद्दल परत प्रश्न येतो, सर 10वी आहे की ITI नक्की सांगा आम्हाला काय आहे, किंवा कोणत्या पदाला 10वी कोणत्या पदाला ITI लागणार आहे हे पण सांगा, असा प्रश्न आहे। ते सांगतो मी तुम्हाला। उंचीचा आणि वजनाचा निकष काही आहे का? वेगळ्या पदांसाठी वेगळे निकष आहे की सगळ्यांना वेगळे सारखेच निकष आहे? फिजिकल सर्वांना असणार आहे का? जेवढे पद आहेत त्या सगळ्यांना फिजिकल असणार आहे का? वयोमर्यादा काय नक्की आणि परीक्षा केंद्र कुठे असणार आहे? परीक्षा 4 टप्प्यात आहे म्हणजे केंद्र कुठे कुठे असणार आहे? आधारला OTP येत नाही असा पण रिसेंटली हा महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय। सो आपण ह्या प्रश्नांची उत्तर बघूया। तत्पूर्वी तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जर तयारी करत असाल स्पर्धा परीक्षांची रेल्वे भरतीची, तर इग्नाइट अकॅडमीचा एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे मार्गदर्शन करायला अवेलेबल आहे। सेंट्रल मधल्या म्हणजेच केंद्र सरकारच्या जेवढ्याही जाहिराती SSC मार्फत येऊ किंवा अदर डिपार्टमेंटच्या असू, सगळ्यांची माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार आहे। आणि मार्गदर्शन सुद्धा इग्नाइट अकॅडमी आता करणार आहे। महाराष्ट्रात नंबर 1 अकॅडमी आहे आणि तुम्हाला पूर्ण गायडन्स करण्याचं काम करते। यासाठी ही बॅच आपण चालू केली, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, पूर्ण बेसिक पासून शिकवलं जाणार आहे। साधी सोपी पद्धत आहे। तुम्ही लेक्चर किती वेळेस रिपीट करून बघू शकता, थांबून बघू शकता। तुम्ही जॉब जर करत असाल तर जॉबच्या रिकाम्या वेळेत किंवा अवांतर वेळेत सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता। लाईव्ह नाही बघायला भेटले तर रेकॉर्ड होऊन तुम्ही बघू शकता। ही पूर्ण टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे। सो 2000 प्लस सराव टेस्ट सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आम्ही करतोय। आणि या बॅचची फी फक्त तुम्हाला 675 प्लस GST। लगेच तुम्ही अकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकता, परचेस करू शकता। काही अडचणी तर खालच्या नंबरला कॉल करू शकता। आता महत्त्वाच्या या 5 प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो। पात्रता काय? आता इथे जर बघितलं तर बघा, झोन किती आहे? 16 झोन आहे आणि प्रत्येक झोननुसार, सपोज या झोन मधल्या एका झोनला तुम्ही फॉर्म भरू शकता। एका झोनला 14 वेगवेगळ्या पोस्ट आहे। ह्या 14 पोस्टा तुम्हाला अप्लाय करायला संधी आहे। याचे प्रेफरन्स तुम्हाला देऊ शकतात तुम्ही। आणि पात्रता ह्या सगळ्याच झोननुसार सगळ्याच पोस्टला पात्रता फक्त 10वीच आहे। यात काहीही बदल नाही आहे। बऱ्याच सोशल मीडियाला ITI होणार असं येते, पण असं काही नाहीये। 10वीच्या बेसवर फॉर्म आहे। बाकीचे डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलंय, त्याची लिंक प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे। त्या प्लेलिस्टवरती क्लिक करा आणि सगळे व्हिडिओ बघा। तुम्हाला जो अपेक्षित तो व्हिडिओ त्यातनं बघून घ्या। दुसरा मुद्दा आहे उंची आणि वजनाचा। उंची आणि वजनाचे काही निकष आहेत का? तर उंची आणि वजनाचा इथे काहीही निकष नाही। कोणीही विद्यार्थिनी मुली फॉर्म भरू शकता। तिसरा आहे फिजिकल सर्वांना असणार आहे का? तर यस, फिजिकल असणार सर्वांना। बघा, तुमची पहिले CBT होते, ऑनलाईन एक्झाम होणार आहे। यामधनं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार मेरिट थ्रू विद्यार्थी जाणार आहे PET ला, फिजिकल इफिशियन्सी टेस्टला। फिजिकल इफिशियन्सी टेस्ट टोटल ज्या 14 पोस्ट आहेत ना, प्रत्येक झोननुसार, प्रत्येक झोनला 14 पोस्ट आहे। या 14ही पोस्टला तुमचं PET फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे। कशी असते फिजिकल इफिशियन्सी टेस्ट? बघा, अशी आहे, मेल कॅन्डिडेटसाठी आहे आणि फिमेल। याच्यावरती पण मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन चेक करा। बघा, इथे त्यांनी सांगितलंय कम्युनिटी वाईज टोटल व्हॅकन्सी ऑफ द पोस्ट नोटिफाईड अगेन्स्ट RRB। सगळ्यांना काय असणार आहे? PET असणार आहे। आणि CBT मधनं PET ला किती विद्यार्थी जातात? 3 टाइम्स। म्हणजे तुम्हाला मी आत्ता जे म्हटलं इथे पात्रतेमध्ये बघा, CBT मधनं PET ला 1:3 विद्यार्थी सिलेक्ट केले जातात आणि सगळ्या पोस्टला फिजिकल आहे। फक्त दिव्यांग उमेदवार, माजी सैनिक उमेदवारांना PET नसते, त्यांना लागू नाही, बाकी सगळ्यांना मात्र आहे। आणि सिंपल आहे, सिंपल फॉर्मॅट तुम्ही समजून घ्या। याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे। म्हणजे एक रनिंग असतं तुम्हाला आणि वजन उचलून पळायचं असतं। ह्या 2 गोष्टी तुम्हाला फक्त करायच्या आहे, बरोबर? त्यानंतर पुढे आहे वयोमर्यादा काय? याच्याबद्दल पण मी तुम्हाला बोललो आहे। वयोमर्यादा तुम्हाला बघा, इथे 3 वर्ष शिथिल करून देण्यात आलेली आहे। 3 वर्ष म्हणजे ओपन कॅटेगरीचे असाल तुम्ही तर 18 ते 36 आहे। आणि जर तुम्ही कॅटेगरी बिलॉंग करत असाल म्हणजे OBC असाल तर OBC ला 39 पर्यंत आहे। आणि SC ST असाल तर वयाच्या 5 म्हणजे 41 वर्षापर्यंत तुम्हाला सूट असणार आहे, हे पण लक्षात घ्या। त्यानंतर फिजिकल फिटनेस बद्दल विचारायचं म्हटलं म्हणजे उंची आणि वजनाचा विचार केला जात नाही। फिजिकल फिटनेसमध्ये काय बघितलं जातं तुमचं? बघा, तुमचं डिस्टन्स म्हणजे विजन कसं आहे, तुम्हाला दिसतं का? कलर ब्राईटनेस आहे का? बायनोक्युलर विजन ओके का? नाईट विजन ओके का? यावरती सुद्धा मी व्हिडिओ घेतला, मेडिकल कसं असतं म्हणून, एकदा चेक करा।
सो वजन आणि उंचीचा इथे काही मॅटर नाही आहे, ते लागत नाही, कन्सिडर केलं जात नाही. पुढचा प्रश्न आहे आधारला OTP. आता वय सांगितलं मला. परीक्षा केंद्र कुठे असतात याबद्दल पण व्हिडिओ मी घेतलाय, पण परत हा प्रश्न येतोय म्हणून मला सांगतो. CBT एक्झाम जी असते ना तुमची होम डिस्ट्रिक्टला किंवा त्याला म्हणूया होम डिव्हिजनला होते तुमची. बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे नाशिकमधनं फॉर्म भरतोय, मग नाशिकमधनं फॉर्म भरतो, साहजिक आहे महाराष्ट्रामधून फॉर्म भरतोय, महाराष्ट्रातलं हे नाशिक डिव्हिजन आहे किंवा तुमचा कोणताही जिल्हा असेल ज्या डिव्हिजनमध्ये येतो त्या डिव्हिजनला तुमची एक्झाम होणार आहे CBT, जी की ऑनलाईन एक्झाम आहे, मल्टिपल चॉईस एक्झाम आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, TCS घेणार आहे, 100 प्रश्न 100 मार्कांना 90 मिनिटात सोडवायचे. याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो PETचा फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, त्यानंतर तुमचा DV असतो, त्यानंतर तुमचं मेडिकल असतं. हे तिघही मात्र तुम्ही ज्या झोनमध्ये फॉर्म भरतात, सपोज तुम्ही नाशिकचे आहात, महाराष्ट्राचे आहात आणि तुम्ही फॉर एक्झाम्पल कलकत्ता झोनला फॉर्म भरला, कलकत्ता झोनला फॉर्म भरला, तुमची CBT महाराष्ट्रातच होईल, तुमच्या डिव्हिजनला होईल. मात्र त्याच्यानंतरच्या पुढच्या तिघं जे आहेत ना यासाठी तुम्हाला कलकत्त्यालाच जावं लागणार आहे, म्हणजे त्या मूळ झोनला जावं लागेल ज्या झोनला तुम्ही फॉर्म भरलाय. सो सेंट्रल रेल्वेला फॉर्म भरला महाराष्ट्रामध्ये तुम्ही, मुंबई रिजनला, तर मुंबईमध्ये सगळ्या चारही एक्झाम तुमच्या म्हणजे चारही ज्या स्टेप आहेत त्या सगळ्या महाराष्ट्रातच होणार आहे तुमच्या. पण इतर झोनला तुम्ही फॉर्म भरला तर CBT होऊ शकते महाराष्ट्रात, पण उरल्या तिन्ही एक्झाम तुमच्या त्या ठिकाणी म्हणजे CBT सोडून उरल्या सगळ्या नियुक्तीपर्यंतच्या सगळ्या वेळेस तुम्हाला जावं लागेल त्या मूळ झोनला ज्या झोनला तुम्ही अप्लाय केलेला आहे. ओके. आणि शेवटचा प्रश्न आहे आधारला OTP येत नाही. सो तुमचं आधार मोबाईलला लिंक नसेल एकदा चेक करा, किंवा आधार अपडेट नसेल किंवा मोबाईल अपडेट नसेल तर एकदा चेक करा, तो OTP येतो. आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. तुमचा इश्यू असेल तर एकदा आधारचं व्हेरिफिकेशन चेक करा, आधारचा OTP येण्यासंदर्भात मोबाईल नंबर चेक करा, डेफिनेटली तुमचा फॉर्म भरला जाईल. अजूनही काही प्रश्न मेजर असतील तर नक्की कमेंटमध्ये टाका, आणि मेजर नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट लिंक दिली आहे, जाऊन सगळे व्हिडिओ चेक करा, त्यात सगळं मी ऑलरेडी सांगितलंय. मला वाटतं काहीच प्रश्न उरलेले नाही, तरी पण तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि जाताना परत एकदा तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला ही ऑनलाईनची बॅच अवेलेबल करून दिली आहे. ती बॅच तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.